धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्यानं संतप्त सकल धनगर समाजानं आता थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय। 21 जानेवारीला राज्यभरातून लाखोंचा मोर्चा मुंबईकडे काढण्यात येणार असून सर्टिफिकेट नाही तर मत नाही या घोषणेसह सरकारला जाब विचारला जाणार आहे, अशी घोषणा धनगर आरक्षण लढ्याचे नेते दीपक बोऱ्हाडे यांनी अमरावतीतील बैठकीत केली। आमचं सरकार आल्यावर आम्ही धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ, असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाखो धनगरांच्या समोर जाहीर सभेत आश्वासन दिलं होतं। पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा प्रश्न सोडवतो, मग आता क्या हुआ तेरा वादा, पण मात्र अजूनही आम्हाला आरक्षण मिळाले नाही। त्यामुळे 21 जानेवारीला राज्यातील सकल धनगर समाज मुंबईच्या दिशेनं कूच करणार असून लाखोंचा मोर्चा हा मुंबईला धडकणार असल्याचं धनगर आरक्षणासाठी लढा उभारणारे दीपक बोऱ्हाडे यांनी अमरावती येथील धनगर समाज बांधवांच्या बैठकीमध्ये सांगितलं। तुम्ही दिलेलं आश्वासन तुम्ही पार पाडलं नाही। जर सरकार आम्हाला फसवत असेल तर सर्टिफिकेट नाही तर तुम्हाला मत नाही हा नारा घेऊन आम्ही प्रत्येक धनगर वाड्यात तांड्या वस्तीत जाऊ, असा थेट इशारा दीपक बोऱ्हाडे यांनी सरकारला दिलाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी लाखो धनगर समाज बांधवांना जाहीर सभेमध्ये जाहीरपणे आश्वासन दिलंय की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा प्रश्न सोडवतो। आमच्या धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीची मागणी ही संवैधानिक आहे। ज्या संविधानावर हा देश चालतो त्या संविधानानुसार जी 47 जमातींची एसटीची यादी आहे त्या 36 नंबरला आम्ही आहोत। म्हणजे आमची कायदेशीर मागणी आहे आणि राज्याचा राजा आणि देशाचा राजा या दोन्ही राजांनी आम्हाला वचन दिलंय। आता आमचा पवित्र आहे की देवा भाऊ क्या हुआ तेरा वादा। नरेंद्र मोदीजी पूछता है धनगर समाज क्या हुआ तेरा वादा। आता त्यांनी त्यांचा वादा पूर्ण केल्याशिवाय आमच्या लेकरांचं कल्याण होईपर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होऊन आमच्या लेकरांच्या हातामध्ये सर्टिफिकेट मिळेपर्यंत त्यांना सुट्टी नाही।